ओ बुवा, अहो काय झालं? कुठं हरवलाय? कसला विचार करताय एवढा? बुवा नाही, काय नाही. काय नाही म्हणजे? अहो तुमच्याकडे बघून कळते तुम्ही टेन्शन मध्ये आहे ती. सांगा पाठदिशी, नाही तर परत माझ्या भावाला कळलं ना, ती मला ओरडेल की माझं तुमच्याकडे लक्ष नाही म्हणून. अरे तिचीच तर काळजी वाटून राहिली. राणीकडे फोन नाही, त्याच्यामुळे तिच्याबरोबर बोलणं झालं नाही. आणि हिची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे मला जाता आलं नाही. काय म्हणतात राणीची घरची माणसं? हा, एवढं जावायला बरं नाही, तरी पण राणीच्या माहेरची लोक आले नाहीत म्हणतात. अहो काय नाही म्हणणार ती, त्यांना माहित आहे की इथली परिस्थिती बुवा. आबा समजून घ्या त्याला. आता मावशी सारखी आजारी असती ह्याची कल्पना आहेच की त्यांना. तुम्ही उगाच लोड घेताय. अरे गोट्या, पोरीकडची बाजू आहे आपली, लोड न घेऊन कसं चालेल? हा, ती काय नाही, उद्या जातो जावायला भेटायला हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये नाही, त्यांना आता घरी आणलंय, तिथं जावं लागेल तुम्हाला. घरी आणलंय होय? हो. आता घरी कसं जायचं? अहो मी येतो की तुमच्या बरे ते कडू कारल्याच्या घरी. कडू कारलं? इंद्रजित सरांच्या घरी. ए गोट्या, अरे जावय बापूला कडू कारलं म्हणतोय बरं. कोण? मी नाही, राणी. राणी म्हणती, मी नाही. मी जातो आता, उद्या येतो सकाळी. हा, आपल्याला लवकर निघायचंय ना. येतो मी उद्या, जातो. मला काहीच जमत नाही, काहीच ठीक नाही होणार होतं. मला जातो बाथरूमला जाता नाही आलं, स्वतःच्या पायावर उभं राहता नाही आलं. कसं सर्व्हाइव्ह करणार आहे राणी? मला काहीच समजत नाही. गुड मॉर्निंग सर. चला उठा तुम्ही, मी तोपर्यंत तुमच्यासाठी नाश्ता बनवते. राणी, आय एम सॉरी. का? रात्रीसाठी. सर तुम्ही का सॉरी म्हणताय? मी अचानक दचकून उठलो, तुझी झोपमोड झाली आणि उगाच माझ्यामुळे तुलाही त्रास झाला. सर हे बघा, तुमच्यासाठी काहीही करताना मला कुठलाच त्रास होत नाही. सर बायको मी तुमची, त्यामुळे मी जर तुमच्यासाठी काही करत असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला मला थँक्यू सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाही. हा चला. पण किती दिवस? मला आता भीती वाटायला लागली. मला सतत असं वाटतंय की मला स्वतःला काहीच करता येणार नाही. सतत मला कोणावर तरी अवलंबून राहावं लागणार आहे. नाही सर, हे बघा असं काहीच नाही. तुम्हाला जमल सगळं. एकदा का फॅक्टरीतून फोन यायला लागले आणि तुमचं काम सुरू झालं ना, तर तुम्हाला लगेच उत्साह येईल बघा. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला आता मी मस्त तुमच्यासाठी नाश्ता बनवून आणते. सर खूपच खचलेत, यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. हो डॉक्टर, तुम्ही जे काय सांगितलं ना ते सगळं करून घेतलं. व्यायाम पण एकदम टाइमावर करून घेतले. पण काय डॉक्टर, त्यांना ना त्यांचं असं अजून चालता येत नाही. तसं फारसा काही फरक पडला नाही. डॉक्टर मला एक विचारायचं होतं की त्यांना आपण असं एवढ्या लवकर चालायला सांगून घाई तर करत नाहीये ना? अजिबात नाही. उलट त्यांनी अजून उशीर केला तर हालचाल करणं अजून अवघड होऊन बसेल. पण मग अजून जमत का नाहीये त्यांना? खरं त्यांना चालता येणार आहे, पण हा मानसिक प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्यांनी मनानं ठरवायला हवं. पण अनेकदा काय होतं, जसा मोठा ऍक्सिडेंट होतो तसा शरीराला जखमा होतात, पण मनावरही आघात होतो. मेंदूला शॉक बसलाय, त्यामुळे त्यांचं धाडस होत नाहीये. भीती वाटत राहते अशा वेळी. शरीर तयार झालं असेल पण मन अजून तयार नाहीये. मला जातो बाथरूम जाता नाही आलं, स्वतःच्या पायावर उभं राहता नाही येते मला. कसं सर्व्हाइव्ह करणार आहे?
स्वतःच्या हातीने खाता नाही, स्वतःच्या पायावर उभं राहता आलं. औषधं, व्यायाम याचबरोबर मानसिक भीती दूर व्हायला हवी. मग बाकी काहीच करायची गरज नाही. आणि भीती मोठी आहे, जायला वेळ लागेल. काहीतरी उपाय करायला हवा. हो डॉक्टर, मी काळजी घे. थँक्यू. ओके. काय करू की सरांना बरं वाटेल. राणी, झाला का फोन? काय म्हणाले ते? हो झाला माझा फोन. डॉक्टर म्हणाले की काळजीचं काहीच कारण नाही. ठीक आहे. आणि ऐक ना, ऍक्सिडेंट झाल्यापासून तुझ्याकडे फोन नाहीये, तर तू एक नवीन घेऊन टाक. हा हो ठीक आहे की तुझा फोन. थँक्यू. वेलकम. आणि मला भूक लागली आहे. लगेच बनवते, तू जाऊन बस. हो. हा. नमस्कार. देवा, सकाळी सकाळी कोणाचा चेहरा बघितला? आता अख्खा दिवस माझा वाईट जाईल. काय बुवा, आज इकडे कसे काय? राणी जावं बापू घरी आलं कळ, त्याच्यामुळं. त्यामुळे काय? त्यांना भेटायला आलो होतो. भेटायला आलात? जावयाला रिकाम्या हाताने भेटायला आलात तुम्ही? नाही नाही, आम्ही ते फ्रूट घेऊन आले की. फ्रूट आणलेस? बघू. ही स्वस्तातली फळं तर नाहीत ना? ताजी आहेत ना? इंदिरा भाऊजींना रस्त्यावरची फळं आवडत नाही, नाहीतर निघायची खिडकी. वा, सावकाश. राणी कशीच ग? हो हो मी बरी आहे. गोट्या, कसा आहेस रे? ही एकदम झकास. भावा, काय डेअरिंगचं काम केलंय तू. घ्या. राणी जावे बापू कसे आहेत ग? ते पण बरे आहेत आता. आता तुम्ही दोघं जण सगळ्या गप्पा दारातच मारणार आहात का? चला घरात या. मी जा. मी नाही येत. का? गप चलात. नाही बाबा, मी नाही येत. तुम्ही जा. काय करता? नाही म्हणजे? अरे चल ना आत. नाही, मी थांबतो इथं. तुम्ही जा. अरे गोट्या, असं काय करतो? चल ना आत. नाही, तुम्ही जा. मी थांबतो इथं. जा. जाऊ बाबा. यार चल की. नाही का, मी थांबतो नाही इथं. तुम्हाला असू दे. राणीचं नाव तो अति व्हायला लागलं. तिचा आराम काही संपतच नाहीये. हाय थोडंसं लागलंय तर तेच धरून बसली. इथं आहेत ना घरातली सगळी माणसं बाकीची कामं करायला. मालती, अगं ते राहू दे ना, तू. मी करते सगळं. आणि कसं आहे, राणीला पण आता आरामाची थोडी गरज आहे ना ग. तुम्ही का कराल? तिचे काही हातपाय मोडले नाहीयेत. थोडंसं लागलंय इतकंच. त्याचा किती भाव करायचा? बाकी तोंड बरं चालतोय हिचं. हा, बाकीची कामं करायला काय प्रॉब्लेम आहे? अगं हो का? सावकाश. काय ग, काय झालंय? आता सहन होत नाहीये. काय झालंय? तब्येत बरी नाहीये का तुझी? थांब, तुला सरबत करून देऊ का? किती भोळ्या आहात हो आई तुम्ही. सरबतानं काय होणार आहे? काही त्रास असे असतात, काही केलं तरी बरे होत नाहीत ते. झालंय काय सांगशील का? आधी आबांमुळे कामगार घरात यायचे, आता काय घरातच घुसलेत. माझी घरची माणसं जर आता इथे आली, त्यांनी त्या माणसांना पाहिलं तर काय म्हणतील? काय बोलतील ते? महाडिकांच्या घरात ही अशी घाणेरडी माणसं येतात. शी. कोणाबद्दल बोलतेस तू? आम्हाला काहीही कळत नाहीये. उर्मिला, कुणी कामगार आलेत का भेटायला बाहेर? नाही 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 नाही, आता ते कामगार कुठे राहिलेत ना.
काय बोलतेस तू? आई अहो, तुमच्या लाडक्या सुनेच्या माहेरची माणसं इथे आली आहेत. काय त्या राणीच्या घरचे आलेत? हो, ते बुवा आणि तो आगाऊ गोट्या कळकट्ट मळकट्ट घाणेरड्या पिशवीमधून कुजलेली आणि नासलेली फळं घेऊन आलेत. इंदिरा भाऊजींची तब्येत ही अशी, आणि बघा आता तुम्ही, ती राणी मुद्दामून इंदिरा भाऊजींना ती घाणेरडी फळं खाऊ घालणार. एक तर इंदिरा भाऊजींची तब्येत ही अशी, मला तर काही सुचतच नाहीये. उर्मिला, त्यांना पण इंद्राच्या तब्येतीची काळजी आहे ना. इंदिरा भाऊजींना नीट चालता येत नाहीये. ती राणी सगळं काही मुद्दामून. काही गरज होती का बोलायची? आता घरात नसते वाद होते. काय बोलावं तुला कळतच नाही का ग उर्मिला? आई, मला सगळं कळत, मला शिकवायचं नाही. असू द्या असू द्या असू द्या, नका उठू तुम्ही, पडून राहा. अगं कशाला? नको बसा ना. अगं नको हो. बुवा बसा. आता कसं वाटतंय? बरं आहे आता. अजून चालता येत नाहीये, पण ठीक आहे. येईल. बाकी घरी आणलं ना ते बरं झालं. बघा, आपली माणसं सगळी काळजी करतात बघा नीट. आपली माणसं आसपास असली ना म्हणजे माणसाचं अर्ध दुखणं पळून जातं बघा. हो, खरं आहे. कोण आहे तिकडे? ते कोणीतरी आहे तिकडे. मी आहे. तिकडे काय करतोयस? ये आत. अहो नाही, ते मी म्हणलं असं डायरेक्ट. ए ये आत, ये ये. कसा आहेस? कोण? हो, तूच कसा आहेस? हे खरं तर मी विचारलं पाहिजे. मी बरा आहे. बरं वाटलं तुम्ही लोक आलात भेटायला. आता तुम्हाला बरं नाही म्हणलं आम्ही येणारच की. दवाखान्यात काय आमची मदत झाली नाही हो. सुरकीची तब्येत बरी नव्हती ना, त्याच्यामुळे नाही जमलं. बाकी राणी काळजी घेते ना तुमची. हो मग खूपच. हा मग आपला भाऊ खरं तर डॉक्टरच आहे. सगळं नॉलेज आहे तिला. वस्तीत राणीच्या आधाराच्या शब्दांनी माणूस अर्धा बरा व्हायचा. गोट्या काही काय बोलतोय? काही चुकीचं बोलत नाहीये तो. ए गोट्या, ती पिशवी आणखी फळं आणली तुम्हाला द्यायला. कशाला त्रास करून घेतात तुम्ही? बरं, आम्ही निघतो आता. हा ठीक. हा, या परत भेटायला. हो होय होय. बरं चला, येतो आम्ही. या परत भेटायला. हो येतो काय आज हो. तर. थांबून जा. हा. अरे बुवा, नमस्कार आबा. नमस्कार. तुम्ही कधी आलात? मी बागेत होतो. मागाशीच आलेलो. ते राणीच्या आणि जावं बापूच्या तब्येतीची चौकशी करायला आलतो. आधीच यायला पाहिजे होतं, पण ती सुरेखाची तब्येत बरी नव्हती ना, त्याच्यामुळे नाही जमलं. दवाखान्यात येणार होतो, पण कळलं की घरी आणलंय. म्हणलं भेटून यावं. बरं गेलं तुम्ही आलात ते. झाली ना भेट? हो. सगळ्यात महत्वाचं काय, राणीला बरं वाटलं असेल. अरे विश्वनाथ, ए विश्वनाथ, विश्वनाथ. ए गोट्या. हा. तुला म्हणतोय विश्वनाथ, विसरलं काय तुझं नाव? नाही, हा, ठीक आहे. बरं आहेस ना? होय. बर. केटी इथे का आलाय?
साहेब बोलला तर वांदे होते, जाऊनच बघतो. बरं, राणीच्या आईची तब्येत कशी आहे? हाय बरी आहे. तिचं काय सारखं चालूच असतं बघा, कधी असं तर कधी तसं. त्यांना काळजी घ्यायला सांगा. होय होय. अरे केटी, या या या. आबा थोडं बोलायचं होतं. बोला ना. आबा आम्ही निघतो. बर, या पुन्हा. होय होय येतो. ये रे विश्वनाथ. हो या. ये जा. बोला केटी, काय म्हणताय? आबा मार्केटमध्ये काय काय नवीन प्रोडक्ट आलेत, नवीन टेक्नॉलॉजी, सगळ्यावरच कॉन्फरन्समध्ये चर्चा होईल. आपल्याला कॉन्फरन्स अटेंड करणं गरजेचं आहे सर. कॉन्फरन्सला तर जावंच लागेल, महत्वाची कॉन्फरन्स आहे. आणि इंद्र जाऊ शकत नाही. मी जाईन कॉन्फरन्सला. आबा कॉन्फरन्स खूप महत्वाची आहे, मी जाईन. नाही, तू जाऊ शकतोस कॉन्फरन्सला, पण मलाच जावं लागेल. खूप महत्वाची कॉन्फरन्स आहे. काय इतकी दिवस एमडी म्हणून इंद्रा सगळं बघत होता, तुला अनुभव नाही एवढा. आबा का तुम्ही त्रास करून घेताय? मी आहे ना. अरे त्रास कसला त्यात? ही कॉन्फरन्स खूप मोठी आणि महत्वाची आहे, मलाच जावं लागेल. तू चल माझ्याबरोबर, अनुभव घे, आणि हवं असल्यास तू एखादी पुढची कॉन्फरन्स अटेंड कर. आबा अहो खरंच सांगतो, मला नक्की जमेल. अरे तुझ्यावरती मी अविश्वास दाखवत नाही, तुला म्हटलं ना, आता मला जावंच लागेल. तू पुढची एखादी महत्वाची कॉन्फरन्स अटेंड कर. बरं केटी, मी येतोय कॉन्फरन्सला, तशी व्यवस्था करा. हो बा. त्या मालतीच्या डोक्यात किडा सोडलाय. आता तो सतत वळवळत राहील आणि त्या राणीला चावत राहील. अरे विक्रांत, काय झालंय? काय नाही. अरे बोल ना, काय झालंय? काही नाही, शांत बस जरा. तो इंद्र आधीच बेडवरती आहे. आबांनी रिटायरमेंट घेतली. महाडिक इंडस्ट्रीजला रिप्रेझेंट कोण करणार? विक्रांत महाडिक. कॉन्फरन्सला जायचा सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. का? इंद्रा जाणार आहे का? अरे त्याला साधं बाथरूम पर्यंत नीट जाता येत नाहीये, मग तुला जाण्यात काय अडचण आहे? आबा जाणार आहेत, माझ्यासोबत येणार आहेत ते. हो म्हणजे तू पण जाणारच आहेस ना? काय करू जाऊ? आबा येणार आहेत. आबा एकटेच बोलणार. महाडिक इंडस्ट्रीजचे सर्व म्हणून सगळं मान मिळवणार. मी एकटा जर का गेलो असतो ना, तर महाडिक इंडस्ट्रीजचा एमडी म्हणून मिरवता आला असतो उर्मिला. पण आता आबा बोलणार, त्यांच्या मागे मागे मी करणार. आपल्याच बाबतीत नेहमी असं का होतं? तीच कळत नाही मला. हो, पण तू टेन्शन घेऊ नकोस, यामधून पण आपण काहीतरी मार्ग काढूयात. काय? एक आयडिया आहे माझ्याकडे, ज्यानं आपलाच फायदा होईल. बोल. ऐक. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण सगळा ब्लेम त्या राणीवर टाकायचा, म्हणजे आपलं कामही होईल आणि कोणाला आपल्यावर संशय पण येणार नाही. बेस्ट, हेच करू. तू घरातल्या गोष्टींकडे लक्ष दे, मी बाहेरच्या गोष्टींच्या मागे लागतो. आपला प्लॅन आता सक्सेस होणार. बघूया आता आपल्याला कोण अडवतंय ते. थँक्यू. थँक्यू फॉर व्हॉट? मी काय केलंय? तुम्ही आज माझ्या बुवांशी एवढं मानानं आपुलकीनं बोललात ना, त्यासाठी थँक्यू. सर, आय मीन एवढं काय त्यात? तुम्हाला नाही कळणार. का? आता कसं सांगू तुम्हाला, मुली जेव्हा सासरी येतात ना, तेव्हा त्यांना सासरकडच्यांकडून फार काही अपेक्षा नसतात,
फक्त एवढंच असतं की जेव्हा त्यांच्या माहेरकडचे त्यांच्या घरी येतील तेव्हा त्यांच्याशी चांगलं बोललं जावं, त्यांचा मान ठेवला जावा, एवढीच अपेक्षा असते. पण ते तर कोणीही करेल, बेसिक आहे ते. नाही ना सर, असं आपल्याला वाटतं की चांगलं वागणं तर सगळ्यांनाच जमल, पण असं नाही होत ना. मुलीच्या आई वडिलांशी चांगलं वागणं ना लय अवघड जातं काही लोकांना. आता मी तुम्हाला सांगते, वस्तीत मी आजपर्यंत एवढंच बघत आली आहे की कुठलाही जावई जर कोणाच्या घरी आला ना तर त्याची एकदम उत्तम उठबस केली जाते, एकदम मानपान ठेवला जातो त्याचा, त्याला काय हवं काय नको सगळं बघितलं जातं. पण हेच जेव्हा मुलीच्या माहेरकडचं कोणी येतं ना तिला भेटायला, तेव्हा त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. पण बिचारे पोरीच्या आई वडील सुद्धा तिच्या काळजीपोटी कुठलीच तक्रार करत नाही, मुक्याने सगळं सहन करतात. पण आज आहे ना बुवांना मी एवढं खुश पाहिलं ना जेवढं आधी मी कधीच पाहिलं नाही. आता तुम्ही बघा, ते जेव्हा वस्तीत जातील ना तेव्हा जो मिळेल तो त्याला ते त्याच्या जावयाचं कौतुक सांगत बसतील. लई भारी वाटलं असणार आहे त्यांनी, त्यासाठी थँक्यू. चला, मला एवढंच सांगायचं होतं. आता लई काम आहेत, मी करून घेते पटकन. आणि हा सर, तुम्ही रेडी राहा बरं का, आपण आज जरा खाली फिरायला जाऊया. किती सहज सांगितलं हिने हिच्या मनातलं मला, आणि मला हिला सतत थँक्यू म्हणायला जमत नाहीये.